अतिशय आनंदाचा दिवस आहे की आठवले साहेबांच्या मंत्रिपदाला 10 वर्ष होत आहे. म्हणजे मोदी साहेबांना 12 वर्ष, तुम्हाला 10 वर्ष, ती पण भरून तुम्ही काढणार पुढे. आणि सर्व उपस्थित आठवले साहेबांवर प्रेम करणारे चाहते बांधवांनो आणि भगिनींनो, आजचा आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाचा आनंदाचा दिवस आहे. कारण आठवले साहेबांचं व्यक्तिमत्व नेहमी, आठवले साहेब म्हणजे चालतं बोलतं आपलं काय त्याला विद्यापीठ आहे. बाबासाहेबांचे विचार ज्यांनी आपल्या हृदयात साठवले त्यांचं नाव आहे आठवले. अरे यार, तुमचा 10 वर्ष त्यामुळे मी काहीतरी बोलायला पाहिजे ना. आज आठवले साहेबांना मी सांगू इच्छितो, आज तुमच्या मंत्रिपदाला झाली 10 वर्ष, तुमच्या मंत्रिपदाला झाली 10 वर्ष. तुमची प्रगती बघून होतोय आम्हाला हर्ष. मी आठवले साहेबांना राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून त्यांना पुढे आणखी काम करण्याची शक्ती, ताकद मिळो अशा प्रकारे शिवसेना परिवाराच्या वतीने देखील मनापासून शुभेच्छा. सामाजिक न्यायाची धगधगती मशाल म्हणजे रामदास आठवले. सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणजे रामदास आठवले. दलित पॅन्थर मधल्या चळवळीचे ते खरे पॅन्थर म्हणजे रामदास आठवले. आठवले साहेब म्हणजे केवळ एक राजकीय नेते नाही, तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी, सच्चे पाठीराखे आहेत. त्यांचे सच्चे एकनिष्ठ अनुयायी आहेत. रस्त्यावरचा संघर्ष असो किंवा संसदेमधला आवाज असो, संसदेतली त्यांची भाषणं असो, आठवले साहेबांनी कायम बाबासाहेबांचा विचार जीवापाड जपलाय. म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून. दलितांविषयीचं प्रेम आठवले साहेबांच्या उरात आहे. दलितांविषयीचं प्रेम आठवले साहेबांच्या उरात आहे. म्हणूनच त्यांचे चाहते संपूर्ण देशभरात आहे. आठवले साहेब, तुम्ही निडर आहात म्हणून झालात तुम्ही मास लीडर. निडर 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 आणि लीडर. निडर म्हणजे डरते नहीं आप, जैसे मैं भी हूं. बरोबर आहे. दीक्षाभूमीचा विकास असो, आज गमतीचा दिवस आहे आपल्या आठवले साहेबांचा. 10 वर्ष म्हणजे आपल्यासाठी खूप आनंदाचं आहे. दीक्षाभूमीचा विकास असो किंवा चैत्यभूमीचा प्रश्न असो, आठवले साहेब कायम तळमळीने बोलतात, भांडतात. लंडन मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक स्मारकाचा विषय असो, आणि आठवले साहेबांनी नेहमी प्रत्येक आपल्या या घटनेचा पाठपुरावा केलेला आहे. जेव्हा जेव्हा संविधानाचा विषय येतो तेव्हा तेव्हा संविधानाची ढाल बनून ते सर्वात आधी खंबीरपणे पुढे राहतात. हे देखील आपण पाहिलेलं आहे. बाबासाहेबांचं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा विचार, हे सूत्र आठवले साहेबांनी जीवापाड जपली आहे. दलित शोषितांच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. आणि म्हणून आठवले साहेबांबद्दल बोलताना यमक आपोआप जुळतात. आपोआप तुम्ही कसे फटाफट करता. आपले नाव रामदास, आपले नाव रामदास, आपण मोदी साहेबांचे खास. आपण शब्दांचे भांडार साठवले, जे कधी कोणालाच नाही आठवले. अरे आज आपला रामदास आठवले साहेबांचं 10 वर्ष आहे, त्यामुळे मला त्यांच्यावर बोलावंच लागेल असं. आणि म्हणूनच मुंबई असो वा दिल्ली, आपला रुबाब आहे भारी. सामान्य माणसाच्या कामासाठी त्यांची नेहमीच असते तयारी. आणि म्हणून आठवले साहेबांचे व्यक्तिमत्व इतर सर्व नेत्यांपेक्षा वेगळं आहे.
त्यांची कार्यपद्धती लोकाभिमुख आहे, त्यांचा स्वभावही हसरा आहे. आणि आठवले साहेब समोर आले की आपोआप आपल्याला देखील चेहऱ्यावर हसू येतं. आणि म्हणून आठवले साहेब आता काय बोलणार याची उत्सुकता असते. आणि त्यांची भाषणाची सुरुवातच ते अशा प्रकारे करतात की सभागृहामध्ये एकदम आनंदी आनंद होतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सभागृहात देखील संसदेच्या किती ताणतणाव असला तरी आठवले साहेब उभे राहिले की तो ताणतणाव अगदी निवळून जातो आणि सभागृहाचा माहोल बदलून जातो. हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या खास शैलीने ते विरोधकांची मन जिंकतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आठवले साहेब, तुम्ही नाही कधी ठोकल्या आरोळ्या, तुम्ही नाही कधी ठोकल्या आरोळ्या, ऑन द स्पॉट सुचल्या तुम्हाला चारोळ्या. उज्ज्वल आणि कोणाशी कधी युती करायची यात आठवले साहेबांची मास्टरी आहे. आठवले साहेब मोठे ज्योतिषी आहे, त्यांना भविष्य बरोबर कळतं. अब की बार मोदी सरकार त्यांनी आधीच बघितलं, आधीच हेरलं आणि 2014ला ते युपीएतून एनडीएत आले. पण कुठल्याही युतीत किंवा आघाडीत असो, आठवले साहेबांनी कायम विश्वासाचं राजकारण केलं, मेहनतीचं राजकारण केलं, राजकारणात कायम मैत्री जपण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो, आठवले साहेब सच्चे मित्र आहेत. आणि म्हणून मी सांगतो, हम नहीं छोड़ेंगे दोस्ती का हाथ, हम नहीं छोड़ेंगे दोस्ती का हाथ. रामदास भाई आगे बढ़ो, शिवसेना है तुम्हारे साथ. परत म्हणतो, आठवले साहेब तुमची स्टाईल आहे एकदम झकास, तुमची स्टाईल आहे एकदम झकास, हे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणूनच मोदी साहेबांची आहे तुमच्यावर मर्जी खास. या पुढची 10 वर्ष देखील मंत्रिपद मिळणार ना साहेबांना, पुढं मिळत राहणार. कारण आपको मिलती रहेगी मंत्रिपद की गद्दी, क्योंकि आपके साथ है नरेंद्र जी मोदी. विचारलं, माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता, की म्हणाले आम्हाला कळलं तुम्ही कवी आहे, कविता म्हणा, कशा म्हणता. मी सांगितलं हो मी कवी आहे, पण मी आठवले कुळाचा कवी आहे. त्यांच्यासारख्या कविता मी करतो. त्यामुळे मी एक आठवले साहेबांच्या करता एक छोटीशी कविता लिहिली आहे, तिचं वाचन करून मी माझं बोलणं संपवणार आहे. आठवले साहेब आजची उत्सव मूर्ती, आठवले साहेब आजची उत्सव मूर्ती, साजरी करूया त्यांची दशकपूर्ती. संघर्षातून तयार झाले त्यांचे नेतृत्व, संघर्षातून तयार झाले त्यांचे नेतृत्व, मोदी सरकारमध्ये दिसते त्यांचे कर्तृत्व. आठवले साहेबांचे दिलखुलास व्यक्तित्व, आठवले साहेबांचे दिलखुलास व्यक्तित्व, सर्वांनाच आवडते त्यांचे खुमासदार वक्तृत्व. कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, पण साहेब आमचे राजकीय हवामान तज्ञ. आपल्याला माहिती आहे ना, राजकीय हवामान त्यांच्या एवढं कोणालाच कळत नाही. त्यामुळे कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, पण साहेब आमचे राजकीय हवामान तज्ञ. ज्यांनी दिल्लीमध्ये सामान फेकले, साहेबांनी त्यांच्या सत्तेचे गाठोडेच बांधले. ज्यांनी दिल्लीमध्ये त्यांचे सामान फेकले, साहेबांनी त्यांच्या सत्तेचे गाठोडेच त्या ठिकाणी बांधले. आणि आठवले साहेब म्हणजे दिलदार मित्र, आठवले साहेब म्हणजे दिलदार मित्र, दोस्तीचे आणि प्रेमाचे पसरवतात इत्र. भगवान बुद्धांचे खरे अनुयायी, बाबासाहेबांचे शिष्य, भगवान बुद्धांचे खरे अनुयायी, बाबासाहेबांचे सच्चे शिष्य, म्हणूनच त्यांचे उज्ज्वल आहे भविष्य. भविष्यात पुऱ्या होत सर्वच इच्छा. आठवले साहेब भविष्यात
पूर्ण हो तुमच्या सर्वच इच्छा आणि जन्मभर तुमची साथ लाभो हीच सदिच्छा.